गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूयात. तर US मार्केट हे मिक्स क्लोज झालेलं आहे. तर त्याच्यामागचं रिझन आहे की तिथं जो प्रोड्युसर प्राइस इंडेक्स डेटा आलेला आहे तर तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे, की जी चांगली गोष्ट आहे स्टॉक मार्केटसाठी. त्यामुळे मार्केट तिथं ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालं आहे. आज तिथे पुन्हा काही इन्फ्लेशन डेटाज येणार आहेत रात्री, ते अवेटेड आहेत. त्यानंतर जे कंपन्यांचे अर्निंग्ज येणार आहेत तर त्याच्यावरती आता बेट लावणं सुरू केलं जाईल. त्यामुळे ही गोष्ट जास्त महत्त्वाची राहणार आहे. ओके, म्हणजेच काय, आपण जर ग्लोबल क्यूज पाहिले तर ग्लोबल क्यूज स्लाइटली पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर आपण जर US आणि बाकीचे युरोपियन मार्केट्स आणि बाकी एशियन मार्केट जर पाहिले तर ते सुद्धा ऑलमोस्ट ग्रीनमध्येच आहेत. आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल, की ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग म्हणू शकतो. आता जर आपण कालचा FISDIचा डेटा पाहिला तर तो थोडासा सरप्राइझिंग आहे. काल FISनं 8,000 कोटींचं मेगा सेलिंग केलं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं सुद्धा 8,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. परंतु तरीही एवढं सेलिंग करूनही मार्केट काल पॉझिटिव्ह क्लोज झालं. त्याचं कारण असं की जे रिटेल पीपल्स होते तर ते मोस्टली पॉझिटिव्ह साईडला होते. ओके, तर या गोष्टी काही मार्केटच्या फेवरमध्ये राहिलेल्या आहेत. आपण जर रुपी पाहिला, म्हणजे जे मी काही गेले दिवसांपासून सांगतोय की आपल्याला जर इंडियन मार्केट कधी टर्न अराउंड होणार आहे याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला डॉलर इंडेक्स, त्यानंतर USचा 10 इयर बॉन्ड यील्ड आणि USD INRचा चार्ट हे पाहणं फार गरजेचं आहे. जेव्हा हे टर्न डाऊन होतील तीनही चार्ट, तेव्हा आपलं मार्केट जे आहे ते वर जायला सुरुवात करेल. तर याची थोडीफार शक्यता आहे, ते म्हणजेच गव्हर्नमेंट काही सॉफ्टवेअर डेटा आणू शकतं किंवा मग गव्हर्नमेंट काही ना काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती टाकण्यासाठी, मार्केट इन द सेन्स इकॉनॉमीमध्ये टाकण्यासाठी गव्हर्नमेंट काही ना काही स्पेंडिंग नक्कीच करू शकतं, अशी शक्यता आता हळूहळू निर्माण झाली, कारण तशा बातम्या बाहेर यायला लागलेल्या आहेत. आता जर आपण काही डेटा जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एकंदर सगळं काही ठीक आहे, परंतु USD INR मात्र 86 क्रॉस करून गेला होता, तो थोडासा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स जर आपण पाहिला तर तो 110 वरनं थोडासा खाली आलेला आहे, 109.2 पर्यंत आलेला आहे. परंतु जोपर्यंत तो 108 क्रॉस डाऊन करून खाली येत नाही तोपर्यंत आपण त्याला म्हणू शकत नाही की त्याचा ट्रेंड चेंज झाला आहे. ओके, जर आपण जर ऑइल पाहिलं तर क्रूड ऑइल थोडंसं शांत झालेलं आहे, थोडंसं थंड झालं आहे आणि त्यामुळेच आपल्याला काल आपल्या मार्केटमध्ये एक छोटीशी का होईना एक रिलीफ रॅली पाहायला मिळाली. परंतु ही रॅली सस्टेन होईल का, किंवा मग ह्याचा लो ब्रेक होईल का की हाय ब्रेक होईल, हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि ह्यासाठी खूप सारे ट्रिगर पॉईंट्स आहेत. त्यातल्या त्यात उद्या काही महत्त्वाच्या कंपन्यांचे रिझल्ट आहेत, लाईक रिलायन्स वगैरे. तर हे फार टर्निंग पॉईंट ठरणार आहेत, हे लक्षात ठेवा. जर आपण रिलायन्सचा व्यवस्थित चार्ट पाहिला फ्युचरचा, तर रिलायन्समध्ये फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये जर ऑप्शन्समध्ये जर आपण पाहिलं स्पेशली, तर ऑप्शनमध्ये 1250चा, त्यानंतर 1270चा आणि 1300चा कॉल खूप हेवीली बाईंग केलं जात आहे. म्हणजेच मोस्ट प्रोबॅबली लोकांचा अंदाज आहे की जे रिझल्ट आहेत तर ते पॉझिटिव्ह साईडला लागतील रिलायन्सचे. ओके, जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर सगळ्यात सध्या तरी ठीक वाटत आहेत. फक्त मार्केटनं तग धरला पाहिजे आणि FISने त्यांचं सेलिंग थोडं कमी केलं पाहिजे, परंतु ते आपल्याला वाढताना दिसते, की जी एक कन्सर्निंग गोष्ट नक्कीच आहे. तर मित्रांनो, आज तरी फार काही ग्लोबल आणि लोकल क्यूज नाही आहेत, परंतु पाहूयात की मार्केट नक्की कसं रिॲक्ट करते आज. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.